पूनम जाधव's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे चकोल्या किंवा त्याला डाळ ढोकली पण म्हणतात। तर आज बनवूयात आपण छान अशी डाळ ढोकली। त्याच्यासाठी आधी आपण बघा मी पातेले ठेवले, त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल ॲड केलेत, त्याच्यात थोडेसे जिरे टाकलेत आणि थोडीशी मोहरी पण टाकायची आणि 1 चमचाभर हळद। आता हे चांगलं तेल कडक झाल्यानंतर ना हे टाकलंय मी। ह्याच्यामध्ये टाकणार आहेत आपण लसूण, त्याच्यानंतर ना मिक्सरला बारीक केलेलं किंवा खिसलेलं खोबरं। या चकोल्या ना 1-4 जणांना पुरतील याच्या मापाच्या आहेत। त्याच्यासाठी मी चांगलं 1 पाऊण वाटी खोबरं घेतलंय हे, जे त्याच्यामध्ये ॲड केलं। आता बारीक केलेली कोथिंबीर, हे सगळं टाकून मस्तपैकी हे 2 ते 3 ते 4 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये आता मी 2 चमचे मुगाची डाळ आणि 3 चमचे तुरीची डाळ मिक्स केले, हे पण परतून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये डायरेक्ट आपण पाणी ओतणार आहे। आता बघा हे मी पाणी ओतलं, भरपूर पाणी ओतायचं हे, कारण का ह्याच्यामध्ये डाळ पण शिजणार आहे आणि आपण नंतर ह्याच्यामध्ये चकोल्या पण टाकणार आहे। हे चवीनुसार मीठ ॲड केलं मी त्याच्यामध्ये। आता ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची। लाल तिखट ॲड केलं। आता हे काही टाकू शकतो, जर आपण लाल तिखटही टाकू शकतो किंवा बारीक केलेल्या मिरच्यांचा ठेचा पण टाकू शकतो। आता ह्याच्यासाठी ना जी चपातीची कणिक असते ना तीच मळून घेतली मी। एवढंच की फक्त चपातीच्या कणकीपेक्षा ही कणिक थोडीशी जाड घ्यायची आणि विदाऊट घडी घालता अशी प्लेन, जशी आपण पुरीसाठी लाटतो ना तर त्या पद्धतीने हे लाटून घेतली मी पूर्ण। ह्याच्यामध्ये मी काहीच मिक्स केलेलं नाही आहे, फक्त मीठ ॲड केलंय आणि कणिक मळून घेतली आणि चपातीच्या कणकीपेक्षा थोडीशी घट्ट अशी मळून घेतली आणि ही अशी प्लेन पूर्ण लाटून घ्यायची। आणि जसं चाकूने किंवा जर आपल्या घरात ना करंजी कट करण्याचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने कशानेही आपण ह्याचे छोटे 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 तुकडे करून घ्यायचे। बघा असे, जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही। आता हे मी कट करून घेणार आणि जे आपण गॅसवरती जे मिश्रण ठेवले ना त्याला 1 उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर ना त्याच्यामध्ये हे आपण ॲड करणार आहे। आता हे झाले आपले कट करून। बघा आता ह्याला उकळी फुटलेली होती, मग मी त्याच्यामध्ये ते ॲड केलेत सगळं। आता ह्या चकुल्या टाकून द्यायच्या। अशाच मी 4 गोळ्याच्या चकुल्या बनवल्या आणि त्या त्याच्यामध्ये टाकलेत। आता ना ह्या चकुल्या परफेक्ट शिजण्यासाठी ना आपल्याला 17 ते 18 मिनिटं ह्याच्यावरती ना एखादी प्लेट झाकून ठेवून बारीक गॅस करून ह्या शिजवून घ्यायच्या। ह्याला ना 2-3 मिनिटाला खरं आपल्याला हलवत राहावं लागणार आहे आणि अशा चकुल्या ह्या तयार होतील। मग घ्यायच्या खायला। आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक्यू।